मित्रांनो, सर्वांना सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आहोत रॉयल कारभार या यूट्यूब चॅनलवरती. आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराज दादर पार्क इकडे आणि लाइटिंग शो पाहण्यासाठी. सर्वात प्रथम आपले ऋषी भाऊ आहोत, त्यांच्याबरोबर लवराज शेठ, त्याबरोबर लखन शेठ, यांच्याबरोबर आपण चाललोय शिवाजी पार्कला. चला आता आपण बघूया लाइटिंग शो दादर. सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आयफोनचा जलवा 17 आता. ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे भावांनो. दिवाळी म्हणजे मुंबई, मुंबई म्हणजे दिवाळी फेस्टिवल. नादाचा फेस्टिवल. राशन बोल पर्सनल मी पर्सनल मी चिडत नाही. राईट मारायचे सिग्नल वर. पप्पू शेठ बोला, काय बोलत? पप्पू शेठ निघाले आमच्या गावी. आता 2 दिवसांनी गावी जाणार आहे. 8 दिवसासाठी. 8 दिवसानंतर आल्यानंतर मुंबई आपण हलवून शेठने त्याला सुट्टीवर जायला दिला, पण बघू शेठ उद्या पूजा करून डायरेक्ट सातारा कास पठारला जाणार आहे. लावा दाखल. फायनली आता आम्ही सगळे जण इकडे पोहोचलो आहे दादरमध्ये. तर आपले सर्व मित्र मंडळी चालले हळूहळू पुढे. आज ब्लॉगर चेंज आहे कारण आमच्यामध्ये बॉम्ब आलाय. कारण हा पण आमच्यातलाच एक मित्र आहे, पण आता सध्या कसं झालं, तो कामानिमित्त इकडे नसतो, त्यामुळे आज त्याला दिलं सांभाळायला. कारण त्याचा पण एक चॅनल आहे नाद म्हणून. इन्स्टाला जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. यो तुला एवढी हौस आली ना दिवाळीची लाइटिंग बघण्यासाठी, नुसता पळतो पुढे. मागे मित्र येत आहेत किंवा काय, त्याचं काहीच नाही, नुसता पळतोय. पाहू शकतो तुम्ही. बंद होईल असं वाटतं. हाय गाईज, फायनली आपण आलो आहोत दादर शिवाजी पार्क येथे. आपले सर्व मित्रमंडळी. आणि दादर म्हटलं विषय आहे का, नाद विषय. पाहू शकता किती लाइटिंग आणि किती लखलखाट आहे. दिवाळी म्हटल्यानंतर विषय देत नाही, नुसता नाद. तर आपले मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता की पुढे चाललेत. आपण त्यांना दाखवूया, कवर करूयात. हा आपला ऋषी, हे आपले लखन शेठ आणि लवराज शेठ पुढे गेलेत. त्यांना पण आपण कॅमेऱ्यात घेऊया लवकरच. तोपर्यंत तुम्ही लाइटिंग वगैरे पाहू शकता वरती. आपला बालपणीचा मित्र, तो पण लाइटिंग आणि फोटोमध्ये खूप व्यस्त झाला आहे पाहण्यामध्ये. मित्रांनो, रॉयल कारभारचा रॉयल अशी एंट्री झालेली आहे. सो तुम्ही पाहू शकता पाठीमागे लाइटिंग वगैरे किती लखलखाट आहे आणि किती असा जल्लोष आहे. आपला लखन शेठ आणि ऋषी शेठ पाठीमागे पाहू शकता लाइटिंग आहे. पुढे त्याच्यापेक्षा जल्लोष आणि नाद नुसता नाद. तुम्ही पाहू शकता लाइटिंग. माझा पण चॅनल काय नाही. भावाला सांगायचं, शिवाजी महाराजांची एक थीम आहे. ती थीम एवढी सुंदर आहे ना, त्यामध्ये आपण महाराजांचं जे हे केलं होतं, राज्याभिषेक केला होता, तो तिथे दाखवला गेलेला आहे. पण तो बघूया. चला तुम्हाला दाखवतो. सलमान का फैन
फोटोग्राफर. फोटो सेक्शन होत आहे. पप्पा शेटचा झाला, माझा झाला, लवचा बाकी आहे. आता लखन शेटचा फोटो सेक्शन चालू आहे. हा माहोल असा आहे की भाई इकडे फोटो काढण्यासाठी आवरत नाही, नाद वेगळा आहे. लव सांगतायत त्यांना. हा यानंतर ऋषी शेठ, लवराज घोरपडे यांचा. गर्दी एवढी की फोटो काढू कसे हे समजत नाहीये. गरम त्यावरून जास्त. ग्रहण चर्चा चालू दोघांमध्ये. फोटो काढायचे कसे. ऋषी शेठ आलेत. ऋषी शेठला पण फोटो काढायचा वाटतोय. यांचे फक्त पोज चालू आहेत. ही पोज झाली तर ती पोज, ती पोज झाली तर ही पोज. फोटोग्राफर लावू घोरपडे. माणसं बघा आमच्याकडे कधी लाईनी जातात, फोटो पण नाही काढता एवढी तुफान करतो. तुफान गर्दी बाबा, तुफान गर्दी. फायनली फोटो काढून झालेले आहेत. परत जायचं आहे आता दुसरीकडे. बघूया नेक्स्ट सीनमध्ये तुम्हाला दाखवूच नक्की त्या शॉर्टमध्ये. ऋषी शेठला खूप आवडतच नाही आहे की किती फोटो काढायचे आहेत, काय काढायचे आहेत. तो कंटिन्यू फोटो काढण्यासाठी मागे लागला आहे. परत एकदा पोस्ट चालू झाली त्याची. कन्फ्यूज झाला, खूप सारा कन्फ्यूज झाला. पोज नक्की कोणती देऊ, पोज नक्की कोणती देऊ. हा फोटोशूटला आला. एक मिनिट मित्र, फोटोशूटला आला का समजत नाही आवडत. हाय रुक हाय गाइस. हैप्पी दिवाली भाई. हैप्पी दिवाली. ब्लॉग का नाम क्या है भाई? रॉयल कारभार. मित्रांनो गाडी कुठे लावली ही माहित नाही. आम्ही चारही साईडने आता फिरून आलोय. गाडी शोधतो, 10 मिनिटं झालं गाडी शोधतो पण गाडी काय आम्हाला भेटत नाही. लखन शेठने गाडी कुठे लावली त्याचा पत्ता आम्हाला भेटत नाही. बघू भेटू, जर गाडी भेटली थोड्या वेळात आम्ही शोधतो. आता बघू. आपण आलो शिवसेना भवन. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवभवनावरती. शिवसेना भवन नाद असं शिवसेना भवन. थांब ते लोक. फायनली भाऊ लोक परफ्यूम घेऊन आलेत. मायरा समज, सागर शेठ. Happy Diwali 2025.